एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची. ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरीमधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम. महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउटसाठी योग्य. तर यायचं कुठं आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी. अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकानं पाथर्डी शहरात अवैध विदेशी दारूचा साठा जप्त केला. या प्रकरणातील आरोपी काळ्या उर्फ तौफिक निजाम शेख याच्या घरात पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकानं 4,62,420 रुपयांचा अवैध विदेशी दारूंचा साठा जप्त केलाय. तौफिक यांच्या घरात मावा तयार करण्याची एक मशीन मिळून आली आहे. तसेच तौफिक शेख याने चालवायला दिलेल्या रॉयल पान शॉपमध्ये 2 अवैध शस्त्रे मिळून आले, ते पोलिसांनी जप्त केले. पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकानं या प्रकरणी एकूण 4 आरोपी ताब्यात घेऊन एकूण 4,92,420 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या विशेष पथकानं जिल्ह्यात ठिकठिकाणी छापे टाकून अवैध व्यवसायाविरुद्ध धडाकेबाज कारवाई सुरू आहे. या कारवाईचे सर्वसामान्य नागरिकांच्यातून स्वागत होत आहे. मात्र दुसरीकडे 2 नंबर व्यवसाय करणाऱ्यांची पळताभुई थोडी झाली आहे. मी परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे आज माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकानं पाथर्डी शहरामध्ये कारवाई केली असता आम्हाला एका इसमाच्या राहत्या घरी बंद घरामध्ये विदेशी दारू साठा मिळून आला. त्याच्यामध्ये एकूण आम्हाला 4,62,420 रुपयाचा दारू साठा मिळून आलेला आहे. तो आम्ही जप्त केलेला आहे. इसम नामे काल्या उर्फ तौफिक निजाम शेख, राहणार जुने पंचायत समिती रोड पाथर्डी. तसेच आरोपी नंबर 2 अल्ताफ रशीद शेख, वय 22, राहणार इंदिरानगर पाथर्डी. या 2 आरोपींना ताब्यात घेत आम्ही विदेशी दारू साठा जप्त केलेला आहे. तसेच याच इसमांचं रॉयल पान शॉप बस स्टँड जवळ पाथर्डी इथे पान स्टॉल होतं. त्या ठिकाणी आम्हाला 2 हत्यारे म्हणजे 2 कोयते मिळून आलेले आहेत आणि त्यामुळं तिथेही त्या टपरीमध्ये आरोपी रंगनाथ दिलीप गायकवाड तसेच आरोपी ईशान हरून शेख या 2 आरोपींनाही आम्ही बेकायदेशीर हत्यारे बाळगल्याबद्दल ताब्यात घेतलेला आहे. तसंच तिसरा एक गुन्हा दाखल झालेला आहे की जो हा तौफिक निजाम शेख आहे याच्या राहत्या घरी एक मावा बनवणारी मशीन तसेच तयार मावा मिळून आलेला आहे. तर त्याप्रमाणे आम्ही त्यांना ताब्यात घेत एकूण 4 आरोपी तसेच एकूण मुद्देमाल 4,92,420 रुपये किमतीचा मुद्देमाल आम्ही ताब्यात घेत पाथर्डी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. तसेच मागील एका गुन्ह्यामध्ये दाखल असलेल्या माव्याच्या कारवाईमध्ये दाखल असलेला एक फरार आरोपी सुनील नाथा शिंदे यालाही आमच्या पथकानं आज ताब्यात घेतलेला आहे. ही कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी घाडगे सर यांच्या मार्गदर्शनाने तसेच निर्देशाने चालू आहे. अशीच कारवाई पाथर्डी शहरासह पूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये यापुढेही चालू राहील. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.